म्हणतात की खऱ्या कर्तृत्वाला कुठल्याही अडथळ्याची गरज नसते असं खरं सिद्ध करून दाखवलं आहे अमरावती येथील रहिवासी भावना गुजरे यांनी। भावना गुजरे या लहानपणापासूनच अपंग आहेत, पण तरी त्यांनी आपल्या कलाकौशल्याच्या जोरावर आपली जे आवड होती त्या आवडीला आपल्या म्हणजे मूर्ती स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांना लहानपणापासूनच चित्रकला याची आवड होती आणि सद्यस्थितीत ते चित्रकला शिक्षक पण आहे आणि एक मूर्तिकार पण आहेत। जाणून घेऊया त्यांच्याविषयी। आपल्यासोबत आहेत भावनाताई गुजरे। नमस्ते, मी भावना गुजरे। आणि काय सांगाल की आपल्याला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती आणि आपण कशा प्रकारे हे केलं? हो, मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती आणि माझ्या गुरुजनांनी तो माझा अंगभूत गुण ओळखला आणि त्यांनी मला त्या गोष्टीची प्रेरणा दिली आणि माझ्या वडिलांना पण त्या प्रकारचे सांगितलं। तसे म्हणतात की लहान बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्या प्रकारे त्यांनी तो कलागुण ओळखला आणि त्या कलागुणांना प्रेरणा देत माझ्या आईवडिलांनी मला पुढे प्रोत्साहित केलं त्या गोष्टीसाठी। 12वी नंतर माझं चित्रकला महाविद्यालय एठेडी आणि फाउंडेशन शिक्षण पूर्ण झालं। त्यानंतर बॅचलरचं शिक्षण माझं मुंबई जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट इथून मी पूर्ण झाले आणि DPEDसुद्धा माझं झालं आहे। सध्या मी चित्रकला महाविद्यालय इथे सहाय्यक अधिव्याख्याता तासिका तत्त्वावर कार्यरत आहे आणि अंगीभूत असलेल्या या कलागुणांना मी स्वतः अशी भाग्यवान समजते की त्याला कंटिन्यू ठेवण्यासाठी मला माझ्या सासरी म्हणजेच गुजरे या परिवारात सुद्धा मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला। गुजरे म्हणजे माझे मिस्टर जे आहे अंकुश गुजरे यांच्याकडे खानदानी यांचा गणपतीचा व्यवसाय असल्यामुळे माझी कला सिद्ध करण्यासाठी मला एक सुंदर प्लॅटफॉर्म इथे मिळाला। त्यामुळे मी स्वतःला इथे एक्सप्रेस करू शकते, हा एक चांगला आनंद आहे। कुठेतरी मला आवडणारी गोष्ट कसं आहे की जी गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टीचा आपण कधीच कंटाळा करत नाही। त्यामुळं एक जबरदस्त प्लॅटफॉर्म मला इथे मिळालेला आहे काम करण्यासाठी आणि वर्षभर आमच्या इथे गणपती बाप्पाचं काम चालतं। आमचं संपूर्ण गुजरे कुटुंबीय आम्ही मूर्ती घडवतो आणि त्याला जिवंत रूप देण्याचं काम करतो रंगांद्वारे आणि सगळ्यांच्या प्रयत्नांशिवाय हे शक्य नाही आहे। त्यामुळे सगळ्यांचं पाठबळ पण मला इथे मिळतं। आईवडिलांनी दिलेला म्हणजे एकंदरीतच आपल्याला लहानपणापासून चित्रकलेचा म्हणजे आवड होती आणि त्या आवड आपण म्हणजे मूर्तीला कलर म्हणजे रंगवण्यात हे केली आहे। म्हणजे कसं सांगाल हा प्रवास कधीपासून सुरू झाला आहे? मुळात ही आवड होती। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चित्रकला महाविद्यालयात मी म्हणजे सहाय्यक अधिव्याख्याता तासिका तत्त्वावर कार्यरत होती। त्यानंतर माझे लग्न झाले। माझ्या लग्नाला सध्या 3 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा व्यवसाय अंकुश गुजरे माझे मिस्टर यांच्याकडे आधीपासूनच होता। त्यामुळे मग आपल्या कलेचा इथे योगदान कशा पद्धतीने देता येईल, आपण आत्तापर्यंत जे शिकलो त्याचं इनोव्हेशन इथे कशा पद्धतीने देता येईल, आहे त्यापेक्षा सुंदर काम कसं करता येईल किंवा त्याला जिवंत रूप कसं देता येईल आणि या सगळ्या गोष्टींबरोबरच निसर्गाला हानी न पोचता या सगळ्या गोष्टी कशा जपता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतो। आम्ही गुजरे कुटुंबीय फक्त मातीच्याच मूर्ती घडवतो, POP नाही आणि नैसर्गिक रंगांचाच वापर करतो। त्यामुळे पर्यावरणालाही हानी पोचणार नाही। त्या संदर्भात आम्ही तशी जनजागृतीही करतो। बाप्पांची विटंबना होणार नाही या हेतूने आम्ही मूर्ती घरीच शिरवा अशी प्रेरणा देखील सगळ्यांना देतो आणि त्या पद्धतीची हवी ती मेहनत म्हणजे आम्ही वर्षभर करतो। खूप सगळ्या मूर्ती करून त्याचं म्हणजे काहीतरी देण्यापेक्षा लिमिटेड मूर्ती बनवून आम्ही एक म्हणजे दर्जेदार काम देण्याचा प्रयत्न करतो। त्यासोबत निसर्गाचं संवर्धन आणि जतन याचा सुद्धा एक प्रयत्न करतो। हा आमचा गुजरे कुटुंबियांचा मानस आहे। खूप खूप धन्यवाद ताई। आपल्यासोबत होत्या अमरावती येथील मूर्तिकार भावनाताई गुजरे। त्यांनी असं सिद्ध करून दाखवलं आहे की अपंगत्व जरी असलं तरी आपल्या कलागुणांना कुठेतरी वाव देण्यासाठी हे अडथळा हेच नाही। विक्रम ढोके, नवराष्ट्र न्यूज, अमरावती। वर्षे गुजरे, ही भावना गुजरे माझी सून आहे।
ही फार छान मूर्तीचं काम वगैरे करते. तिच्या मागे आम्ही सर्वजण तिला पण थोडी मदत करू लागते. तिच्या एका हाताने ती भरपूर त्यांना काम भरपूर छान करते. ती वेळात वेळ काढून छोटंसं बाळ असूनही कॉलेजचंही करून घरातलंही करू लागते आम्हाला मूर्त्याचं काम. तिचं कॉलेज करूनही संध्याकाळी थोडीशी मदत करू लागते. ती भरपूर काही कामं वगैरे करते. ती घरातले पण करते आणि नंतर मूर्त्याचे पण करते.